दीप नॉन स्ट्रायकिंग एंडला, आशिष गोलंदाजी मार्कवर येत आहेत, विशाल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस मात्र हा चेंडू निर्धाव डॉट बॉल ने सुरुवात. चेंडू मात्र डॉट बॉल ने सुरुवात होते. 4 ओव्हरची मॅच. छत्रपती शिवाजी महाराज नगर प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. थोड्या वेळामध्ये आपल्याला सेमीफायनल फायनलचे सामने देखील पाहायला मिळतील. फुल टॉस चेंडू होता, खराब चेंडू, आणि या चेंडूची पनिशमेंट तर होणारच होती. इथे चौकार, 4 धावा. लागेल त्यावेळेस बॅटच्या समोर चेंडू लागण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस अगदी फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलं देखील, आणि चेंडू मात्र निर्धाव. विशाल याची गोलंदाजी पाहिली तर एक अनुभवी गोलंदाज आणि चांगली पूर्ण या स्पर्धेमध्ये आपण त्यांची पाहिली. या मॅच मध्ये देखील एक चांगली सुरुवात होती, पण मगाचा आलेला फुलटॉस चेंडू तो मात्र माथ्यावर पडला, आणि इथे मात्र खराब चेंडू ती चौकार आला. त्यानंतर मात्र दीप साठी 2 चेंडू निर्धाव देखील टाकले. दोन्ही अजूनही आक्रमण प्रतिहल्ला नक्कीच होता. इथे चेंडू मात्र हवेत, क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूच्या मागे धावपळ. निकेतन पाटोळे चांगली फिल्डिंग तिथे मात्र होतीये, आणि इथे पाहिलं तर दुहेरी धावांमध्ये वाट. याच्या अगोदर झालेला सामना अगदी फार जवळ पोहोचले होते विशालभाऊ कांबळे 11, पण अगदी काही फरकाने काही धावांनी सामना मात्र त्यांना गमवावा लागला. शेवटच्या षटकामध्ये मोठ्या धावांची गरज असताना अफलातून बॅटिंग तिथे देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. बॅटच्या आतली कड, एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती नक्कीच मिळेल, आणि सिंगल धावेने ही धावफलक मात्र पुढे सरकेल. 7 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. या षटकातील काही चेंडू मात्र शिल्लक. आज पाहिलं तर लीग मॅचचा हा शेवटचा सामना. प्रत्येक संघाला जवळपास 5 मॅचेस खेळायला या स्पर्धेदरम्यान मिळाल्या. अगदी संघाने भरपूर अनुभव, खूप काही या स्पर्धेदरम्यान त्यांना मिळाला, आणि एक आनंद वेगळाच नक्की खेळण्याचा या मैदानाचा मिळाला. फटका मात्र जोरदार, आणि या ओव्हर मध्ये आणखी एक चौकार, 4 धावा. शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 11 धावा, 11 रन ऑन स्कोरबोर्ड. एकही फलंदाज बाद झाला नाही. दीप आणि आशिष या जोडीने मात्र चांगल्या धावा पहिल्या ओव्हर मध्ये बनवल्या. पार्थ आता गोलंदाजी मार्क करत आहे, नवीन गोलंदाज पार्थ. नवोदित खेळाडू आहे, आणि अगदी या स्पर्धेमध्ये एक चांगली गोलंदाजी पार्थची देखील आपण पाहिली, आणि या मॅच मध्ये देखील पार्थची ही गोलंदाजी मात्र महत्वाची असेल. मी इथे पाहिलं तर विशालभाऊ कांबळे 11 संघासाठी हा सामना डू ऑर डाय असेल. ते विजय मिळवणं गरजेचं आहे. त्याबरोबर पॉइंट टेबल वरती चांगल्या स्थानावर जायचं असेल तर चांगल्या रन रेटने देखील सामना जिंकणं गरजेचं असेल. यावेळेस मात्र गोलंदाजीच्या डोक्यावरनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग मध्ये चेंडू मात्र खेळायला थोडीशी मिसफील्ड, आणि तिथे 2 धावा पूर्ण होतात. एक सिंगल होती, तिथे मात्र 2 धावा इथे कंप्लीट होतात. धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल 13 धावा. महत्वाची मॅच, आणि या मैदानामधील एक हाय व्होल्टेज ड्रामा देखील आपल्याला म्हणता येईल. अनेक वेळा एक एवढे एकमेकांसमोर खेळताना आपण पाहिलेत. यावेळेस चेंडू हवेत खेळला, क्षेत्ररक्षक थोडासा लांब होता, पण डायरेक्ट हिट, आणि ते पंचांचा पाहूया. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. डायरेक्ट हिट, आणि अगदी काही होऊ शकतं. विशालने मात्र फार दूरवरनं थ्रो केला. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय.
पाहूया काय होतंय. विकेट असेल की धाव मात्र कंप्लीट केली. महत्वाचा निर्णय आणि आता धाकधूक वाढवणारा निर्णय असेल साठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. एकत्र गोळा होऊ नका. विशाल भाऊ कांबळे 11 चला. मात्र फार दूरवर डायरेक्ट हिटचा थ्रो आणि तिथे फलंदाज मात्र बाद. महत्वाची विकेट आणि ते आशिषला माघारी परतावं लागेल. रनआउटच्या रूपाने आशिषला माघारी परतावं लागेल. फलंदाज मात्र बाद. चला नेक्स्ट फलंदाज लवकर मैदानामध्ये जायचंय. विवेक इरकाल नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. विवेक इरकाल. मगाच्या मॅच मध्ये विवेकने जे 2 घणाघाती षटकार शेवटच्या ओव्हर मध्ये खेळले ते षटकाराच्या बदलातच एक धावफलक चांगला उभा राहिला आणि नंतर मात्र महाराज माजी शिंदे वॉरियर्सने सामना जिंकला देखील. आणि इथे देखील विवेकची फलंदाजी अगदी पाहावी लागेल. कशा प्रकारची फलंदाजी असेल तर पार गोलंदाजी करत असताना विशालने लॉंग ऑफ मधनं केलेला एक आपलातून थ्रो आणि तिथे मात्र आशिषला माघारी परतावं लागलं. स्विचिटचा फटका दीपच्या बॅट मधनं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. सीमारेषेच्या पार केला गेला. एक सुंदर फटका होता. कल्पक फटका होता. सिंगल धाव मात्र मिळून जाईल. 30 सर्कल मध्ये चेंडूला फील्ड होईपर्यंत एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सर केलं. 19 धावा. त्यामध्ये अगदी दीपने केलेली बॅटिंग आपण पाहतोय. 15 धावा दीपने वैयक्तिक बनवल्या 9 चेंडू मध्ये. संघाच्या धावा आहेत त्या 19 धावा. 19 रन ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा ते बेकिरकाली यावेळेस विकेट खेळण्याचा प्रयत्न पण पारने यावेळेस अचूक ओळखलं. एक सुंदर चेंडू इथे मात्र टाकला गेला. तुमच्या अगदी बाहेरचा चेंडू होता आणि इथे निर्धाव चेंडू देखील आलाय. शेवटचा एक चेंडू मात्र या षटकातील असेल. आतापर्यंत जर पाहिलं या स्पर्धेमध्ये तर जवळपास 107 चौकार आणि 67 षटकार या स्पर्धेमध्ये अगदी खेळले गेले. ती आपलातून स्पर्धा आणि एक जबरदस्त आयोजन नियोजन आपण या स्पर्धेचं नक्कीच पाहिलं. विराट स्पोर्ट्स आयोजित SPL 6 थरार डायरेक्ट हिटची संधी पण इथे चान्स घेतला नाही. का चान्स घेतला नाही पार्थने हा मात्र फार मोठा प्रश्न असेल. अगदी कटप्पाने बाहुबली को क्यों मारा हे आपल्याला नंतर समजलं पण पार्थने आता थ्रो का नाही मारला. एखादा रन गेला असता हरकत नाही पण दीप सारखा एक तगडा खेळाडू तिथे मात्र जाळ्यामध्ये अडकला देखील होता. धाव फलकावरती धावा अगदी पाहतोय आपण 19 धावा. 19 रन ऑन स्कोरबोर्ड. एक फलंदाज बाद 19 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. धाव फलकावरती धावा जर पाहिलं तर 19 धावा ह्या धाव फलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. चला क्षेत्ररक्षक जागेवर या. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवा. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. 19 धावा धाव फलकावरती पूर्ण होतात. 4 ओव्हरची मॅच. एक फलंदाज मात्र बाद झाले. विवेक इरकाल आणि दीप ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आता असेल गौरव. गोलंदाजी मार्कवर येतोय गौरव. मॅच अगदी पाहिलं तर लीग मॅचचा हा शेवटचा सामना आपण पाहतोय.
या शेवटच्या सामन्यामध्ये अगदी कोण जितेगा कोण हारेगा हे मात्र पाहिलं जाईल. अगदी या 6 संघांपैकी 4 संघ मात्र क्वालिफाईड होतील. 19 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. अजूनही 12 चेंडू मात्र शिल्लक असतील. आणि काय कॅल्क्युलेशन आता मात्र संघाचा असेल आणि काय कॅल्क्युलेशनने संघ मैदानामध्ये उतरेल. अगदी पण या स्पर्धेमध्ये सुरुवातीपासूनच पाहिलं तर महाराज माचे शिंदे वॉरियर संघाचा एक जिम्मेची बाजू म्हणजे एक चांगली बाजू जर आपण पाहिली तर त्यांची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे मात्र या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये हे महाराज माचे शिंदे वॉरियर संघाचं एक महत्वाची बाजू ठरली. आणि त्या महत्वाच्या बाजूवरती त्यांनी मात्र भर दिला आणि चांगली खेळी या स्पर्धेमध्ये सातत्याने गेली. एकोणीस धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करताना गौरव. चेंडू मात्र अफलातून होता आणि इथे एक सिंगल धाव चेंडूला सन्मान दिला. अगदी खराब चेंडूवरती वार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं ही मात्र एक चांगली खेळी मैदानामध्ये आपल्याला या सर्व खेळाडूंची आपण पाहिली. अगदी दीप असेल विवेक इरकल असेल शांत डोक्याने बॅटिंग केली आणि मॅच मध्ये अगदी विजयी धाव संख्या कितपत असेल यांचं कॅल्क्युलेशन घेऊनच ते मैदानामध्ये उतरतात. विवेक इरकल हा चेंडू आसमानही टोला पण इथे फार दूर चेंडू गेला नाही. अगदी बाउंड्रीच्या आतमध्ये झेल टिपला. फलंदाज मात्र बाद. यावेळेस मात्र हा चेंडू सुरेखरित्या खेळून काढला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण यावेळेस मात्र थांबवलं. दीपने रिस्की रन मात्र घेणं टाळलं. यावर मात्र समाधान मानावं लागलं. यावर मध्ये पाहिलं तर गौरवने कोणते मोठे फटके खेळू दिले नाही. विवेक इरकलने प्रयत्न केला होता. त्या चेंडूला उंची जास्त मिळाली लांबी कमी मिळाली आणि तो चेंडू मात्र बाउंड्रीच्या आतच झेल टिपला गेला. आशिषने टिपलेला एक सुंदर झेल आणि तिथे विवेक इरकल सारखा फलंदाज मात्र डगआउटला परतला. 21 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. या षटकामध्ये आतापर्यंत केवळ दोनच धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत पूर्ण झाल्या. उलटा चेंडू होता गॅप मध्ये खेळला. वाह काय फिल्डिंग तिथे केली. जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त एफर्ट. थ्रो थोडासा अगदी चांगला असता तर तिथे दीपला देखील माघारी परतावं लागला असतं. प्रयत्न मात्र लाजवाब होता. मात्र जबरदस्त सेट केले गेले. कुणाल मगाशी मात्र कुणालनी जी बॅटिंग केली होती ना अफलातून बॅटिंग मन जिंकली होती आणि आता फिल्डिंग मध्ये देखील कुणाल जबरदस्त कामगिरी करतोय. त्याने या चेंडूला अगदी चौकार मात्र त्याने टीम साठी वाचवला. यावेळेस हा चेंडू कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेंडू मात्र निर्धाव. धावफलकावरती पाहिलं तर 22 धावा 2 फलंदाज बाद. 22 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. चला लवकरात लवकर निर्णय घ्या. मॅच चालू करून घ्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा 2 फलंदाज बाद 22. शेवटचं षटक शेवटचे 6 चेंडू या इनिंगचे मात्र बाकी असतील आणि हे 6 चेंडू आता मात्र महत्वाचे असतील. कशा प्रकारची गोलंदाजी मात्र इथे केली जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय.
त्यावेळेस खोलवर टप्प्या चेंडूचा खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. फार चांगली फिल्डिंग, एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण होईल. 2 धावा मात्र इथे पूर्ण होतात. बॉलर्स नेम अमित, गोलंदाजी मार्कर अमित. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या. 5 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि एक टार्गेट, विजयी टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मात्र इथे असेल. पुढला जाऊन कॅप मध्ये चेंडू खेळला. यावेळेस मात्र कुणालला चकवा देत चेंडू मागे निघून गेलाय. क्षेत्ररक्षक वा, सांघिक खेळाचं प्रदर्शन, अगदी क्रिकेट बरोबर फुटबॉलची देखील आवड आणि तिथे मात्र चेंडूला बॉडी लाईन वरती थांबवण्यामध्ये यश देखील आलं. चांगला प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 24 धावा या धावफलकावर पण पाहतोय. 27 धावा या आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अमित, अगदी पहिल्या 2 चेंडूमध्ये अमितने आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या. स्ट्रायकिंग एंड वरती आता असेल किशोर, मोठे फटके खेळावे लागतील आणि यावेळेस किशोरचा फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक तिथे धावत आहेत, पळत आहेत, पण एकालाही झेल टिपता आलं नाही. 3 तिगडी काम बिगडी त्रिकूट तयार झालं होतं, पण झेल मात्र टिपता आलं नाही आणि ते फलंदाज मात्र बाद. विकेट किपरचं चाणाक्ष काम, स्ट्राईक रोटेट होऊन दिली नाही आणि दीपला इथे रनआउटच्या रूपाने माघारी परतावं लागेल. 2 धाव पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेला फलंदाज बाद. आणि ते डीपला मात्र माघारी पाठवलं गेलंय रनआउटच्या रूपाने. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. फलंदाज नाव फिरोज. ओ फिरोज, पहिला चेंडू मात्र हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, टिपला झेल. फिरोज आला तसा मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. पाचवा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रसाद. प्रसाद काची नवीन फलंदाज आणि प्रसादला मात्र आता धावा जमवाव्या लागतील कारण नंतर गोलंदाजी देखील करायची आहे. धावफलकावरती पाहिलं तर जेमतेम 29 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण झाल्या. 2 चेंडू मात्र या षटकातील शिल्लक आहेत. अमितने केलेली सुंदर गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूमध्ये त्याने 5 धावा खर्च केल्या. त्यानंतरच्या 2 चेंडूवरती विकेट देखील आल्या. धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत खर्च झाल्या. 29 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. अमित पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू अगदी सोडून दिला. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ. अगदी प्रसाद सारखा चाणाक्ष खेळाडू स्ट्रायकिंग तो अगदी थेंबे थेंबे तळे साठवणारा खेळाडू आहे. अगदी त्याला चौकार षटकारावरती जास्त विश्वास नाही, पण अगदी जिथे धावा येत आहेत त्या धावा तो घेण्याचा प्रयत्न करतो. व्हाईट बॉल सोडून दिला. एक्स्ट्रा धाव आपल्या खात्यामध्ये पाडून देखील घेतली. यावेळेस अगदी चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या कट घेतली आहे का. एक सिंगल धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही
आणि केवळ एक सिंगल धाव. एका सिंगल धाव्यावरती मात्र समाधान म्हणावं लागेल. धावफलकावरती पाहिलं तर 31 धावा योगदान मात्र मिळतंय, पण अगदी पाहिलं तर आता शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक आहे. अर्थात अगदी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न नक्की पाहायला मिळाला, पण केवळ एका सिंगल धाव्यावरती समाधान म्हणावं लागलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. हा चेंडू परत एकदा सोडून दिलाय. हा चेंडू देखील व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. शेवटच्या चेंडूसाठी मात्र फार गंमत जम्मत मैदानामध्ये सुरू आहे. एक्स्ट्रा धावा इथे खर्च होत आहे. चला फास्ट खेळा, थोडं वेळ वाचवा. यावर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 10 धावा म्हणजे 32 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 32 रन. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक आहे. हो हो, यावेळेस पुरेपूर फायदा. हवाई फायर चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार. मॅन ऑफ द मॅच बाकी आणि मगाशी झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विजय. हे दोघं खेळाडू मॅन ऑफ द मॅचचे मानकरी बाकी आहेत. त्या दोन्ही खेळाडूंना विनंती असेल आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. विजय अगदी पाहिलं तर निर्धाव षटक टाकला आणि 3 विकेट देखील घेतला. म्हणजे या स्पर्धेतील सर्वात कमी धावा देत 3 विकेट घेणारा गोलंदाज विजय अगदी मॅन ऑफ द मॅच ठरला होता मगाच्या मॅच मध्ये. आणि त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये आदित्य केदारी हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला होता. या दोन्ही खेळाडूंना विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर प्रीमियर लीग पर्व पहिले ही स्पर्धा आपण पाहतोय. कैलासवासी श्री अविनाश उर्फ यल्लप्पा यमकर यांना आपण या स्पर्धेदरम्यान भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहून या स्पर्धेचा शुभारंभ केला. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर लोकसभा कैलासवासी आबासाहेब उर्फ प्रभाकर सचिव निकम माजी उपमहापौर पुणे महानगरपालिका यांच्या स्मरणार्थ आयोजन केलेला क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर प्रीमियर लीग SPL पर्व पहिले हे आपण पाहतोय. स्वर्गवासी पैलवान तम्मा भाऊ कुसाळकर यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेदरम्यान आपण वाहतोय. या सर्वांना ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव हीच मागणी आपण ईश्वराजवळ कळतोय. आणि या स्पर्धेदरम्यान आपण पाहिलं तर अनेक मान्यवरांचं या स्पर्धेला पाठबळ मिळालं, सहकार्य मिळालं. या मान्यवरांचं देखील मनापासून धन्यवाद. अगदी थोड्या वेळामध्ये जसे मान्यवरांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी करणार. आमचे दयाभाऊ इरकल असेल, कैलाशप्पा मजाळकर असेल, सुनील अण्णा कुरडे असेल, सचिन भाऊ कलादर, जावेदभाई निलगर, विशाल अण्णा धोत्रे, बाळाभाऊ कुराडे, मॅगिरी भाऊ, अनिकेत दादा जगताप या सर्वांचं मनापासून धन्यवाद. या स्पर्धेला अगदी मुलाचं सहकार्य दिलं. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ हरीश भाऊ निकम, भावीनगर सहयोग यांचं देखील मनापासून धन्यवाद. या स्पर्धेला सहकार्य देणारे आमचे रमेश भाऊ गव्हाणे असतील, युवराज भाऊ काचे असतील, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी आकर्षक बायसिकल देणारे आमचे प्रतीक भाऊ निकम यांचं मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी स्टंप बॉलचं सौजन्य देणारे आमचे देवांश ऋषिकेश जगताप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी पारितोषिक देणारे आमचे किरण भाऊ जरांडे यांचं देखील मनापासून आभार. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, सामना चालू करून घ्या. विजयासाठी आपण पाहिलं तर
39 धावा हे विजयाचं समीकरण असेल. 38 धावा बनवल्या गेल्या विजयासाठी. 39 धावा हे भलं मोठं टार्गेट इथे मात्र सेट केले गेले. स्ट्रायकिंग एंडवरती असेल आकाश, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुमित. गेल्या 2 मॅच आपण जर पाहिले तर आकाश शून्यावरती बाद झालाय. या मॅच मध्ये ती हॅट्रिक पूर्ण होईल का? आणि बॅक टू बॅक दोनदा मात्र तो शून्यावरती बाद झालाय. आकाशकडून मात्र फार अपेक्षा आहेत संघाला. सुमितने मात्र एक मॅचला किल्ला लढवला होता, मागच्या मॅच मध्ये तो देखील आउट झाला होता. हो, हा चेंडू मात्र अफलातून होता, वेगवान होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र करामत दाखवली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. विजय ठरतायत मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅच मध्ये अगदी निर्धाव षटक टाकलं आणि 3 विकेट देखील घेतल्या. विजय मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. यावेळेस मात्र समोरच्या बाजूला तडाखा चांगला दिलाय. क्षेत्ररक्षक फार दूर, चेंडू जातोय सीमा पार. चौकार, 4 धावा. कॅमेरामॅन दादा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. विजय ठरतात मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी एक षटक हाताळलं, त्यामध्ये एकही धाव खर्च केला नाही, 3 फलंदाजांना बाद केलं. अप्रतिम गोलंदाजी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांच्या नावावरती जाहीर होतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका, कव्हर बंद केलेला एक नेत्रदीपक फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. चौकार, 4 धावा. सारख्या तगड्या खेळाडूसमोर मी तर म्हणेल वाघासमोर जर तुम्ही अशी गोलंदाजी केली तर ते गाणं बरोबर आहे. शिकार खुद या शिकार हो गया. कारण तुम्ही चेंडूच त्याला चुकीचा टाकला होता. त्या चेंडूवरती तो शिकार करणारच होता आणि ती शिकार केली देखील. जय दळवी हे मात्र मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार विजेते ठरले मागच्या मॅचचे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळला, पण यावेळेस क्षेत्ररक्षक रनआउटची संधी, पण थ्रो थोडासा खराब होता. फिल्डिंग मात्र लाजवाब होती, पण थ्रो थोडासा खराब आणि तिथे एक सिंगल धाव पूर्ण होते. पहिल्या 2 मॅच मध्ये बॅक टू बॅक आकाश बाद झाला होता शून्यावरती, पण या मॅच मध्ये आकाशने मात्र एक चांगली सुरुवात केली. 2 चौकार या ओव्हर मध्ये खेळले. प्रसाद सारख्या एका चांगल्या गोलंदाजावरती आक्रमण मात्र चढवलंय. पुन्हा एकदा प्रसाद राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा मैदानामध्ये. हा चेंडू पायावरती होता, अगदी हलक्याने फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल धाव. पाहिलं तर सुरुवात चांगली झाली होती, चौकार आले होते. त्यानंतर सुमित नक्की सांगते की आता रिस्क घ्यायची गरज नाहीये. आता फक्त सिंगल डबल धावा जरी आल्या ओव्हर मध्ये तरी मोठी ओव्हर नक्कीच तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे अगदी जास्त रिस्क न घेता सिंगल धावा देखील घेतल्या जातात. धावफलकावरती पाहिलं तर 10 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. पहिल्या षटकाचा खेळ मात्र सुरू आहे. धावफलकावरती 10 धावा बनवल्या देखील गेल्या. अगदी फक्त शांत डोक्याने चेंडूला फक्त कट केला. एक सिंगल धाव. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दोन्ही खेळाडू खेळतायत, कारण एक चांगला गोलंदाज समोर असताना त्या गोलंदाजावरती पहिले 2 चौकार आल्यानंतर कोणत्याही प्रकारची घाई या दोघांनी केली नाही. अगदी शांत डोक्याने चेंडू मात्र खेळत. पण एका बाजूने पाहिलं तर प्रसाद नक्कीच विकेटच्या शोधात असताना विकेट मात्र त्याला या मॅच मध्ये मिळाली नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा, 11 रन ऑन स्कोर बोर्ड. 39 धावांचं टार्गेट आणि 11 धावा ह्या धावफलकावरती लावल्या देखील गेल्या. त्याला फास्ट खेळा, थोडं वेळ वाचवा. चला फास्ट खेळा, कारण अजून आपल्याला सेमीफायनल फायनलचे सामने देखील आपल्याला पूर्ण करायचे. 4 सामने अजूनही बाकी आहेत, त्यामुळे वेळ वाचवा. यानंतर आपण नॉकआउट स्टेज वरती पोहोचणार आहोत.
क्वालिफायर एलिमिनेटर या पद्धतीने आपण मॅचेस खेळणार आहे. म्हणजे जे पॉईंट टेबलवरती 2 जे पहिले संघ असतील त्यांना एक संधी नक्की असेल. त्यामुळे त्या दोन्ही संघांना अगदी पॉईंट टेबलवरती अव्वल स्थानावरती राहण्याचा प्रयत्न इथे दोन्ही सर्व संघांचा मात्र पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण पाहिलं तर सृष्टी फाउंडेशन संघ क्वालिफाईड झाला. चला फास्ट खेळा थोडं. 11 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. लो टप्प्यात चेंडू होता. मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत ओ मिसफील्ड. पण दुर्दैव चांगलं करावं लागेल तिथे की हा चेंडू मिस झाला आणि एक सिंगल धाव एक्स्ट्रा खर्च देखील झाली कारण अगोदरच धावा खर्च होत आहेत त्यात अगदी मिसफिल्डिंग. अगदी इथे मला अगदी पराजयाच्या छायामध्ये घेऊन जाणारी फिल्डिंग म्हणावी लागेल. चांगली क्षेत्ररक्षण चांगली बॅट गोलंदाजी करावी लागेल तर मात्र महाराज माझे शिंदे संघाला सामना जिंकता येईल. हो बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र खेळायला जोरदार टोला होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूला फील्ड करेल. वा चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव आली आहे. त्याचबरोबर ते दुसरी धाव देखील पूर्ण होते. दुहेरी धावांनी मात्र धावफलक पुढे सरकेल. दूरवरनं प्रतीकने साधने मात्र एक चांगला थ्रो तिथे पोहोचवला. टीम मध्ये पाहिलं तर बॉर्डरवरतीचे खेळाडू अगदी चुस्त आहेत तंदुरुस्त आहेत. खूप दूरवरनं त्यांचा थ्रो अगदी सहज विकेट पर्यंत पोहोचतो. धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 11 रन ऑन 13 धावा. 13 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 13 रन. पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय अमित. ओके 15 2 बॉल झालेत ना. एक एक्स्ट्रा खेळाडू तुमचा असेल तर ते पाठवून द्या. 15 धावा धावफलकावरती पूर्ण जर इथे स्कोररचे इथे या धावफलकावरती नजर टाकली तर 15 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. चला अंपायर तिसऱ्या पंचांचा निर्णय बोलाय. बॅट्समनने मागून फटका खेळलाय का नक्की पाहावं लागेल. चला क्षेत्ररक्षक जागेवर. चला क्षेत्ररक्षक चला जागेवर. टायमिंग निघून गेला. ऑन फील्ड निर्णय द्यावा लागेल. पंचाचा ऑन फील्ड जो निर्णय आहे त्याच्यावरती फॉलो करावं लागेल. चला फास्ट खेळा थोडं वेळ वाचवा. चला वेळ वाचवा फास्ट खेळा. चला क्षेत्ररक्षकांना विनंती जागेवर या. महाराज माझे शिंदे वॉरियर. चला फिल्डर जागेवर चला. चला खेळाडू जागेवरती चला. ऑन फील्ड काय निर्णय तो घ्या अंपायर. ऑन फील्ड निर्णय इथे कॅमेऱ्यावरती आता येणार नाही कारण 30 सेकंद आपण होऊन गेले त्यानंतर आपण रिव्ह्यू नाही घेऊ शकत. चला ते वरती कॅमेऱ्याची ती मुलं आहेत त्यांनी खाली उतरा. त्या खाली दादा तिथलं तिकीट महाग आहे. इथे पॅव्हिलियन मध्ये पॅव्हिलियन मधून चांगली मॅच दिसते. 2 धावा हे धावफलक पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 15 रन. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. अमितची मात्र एक चतुर गोलंदाजी. अगदी अमित असेल प्रसाद असेल सनी पोटे असतील या खेळाडूंचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण सामने देखील त्यांनी खेळत आणि या स्पर्धेसाठी आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील त्यांनी फार मोठं काम केलंय. सर्व आयोजकांचं मात्र मनापासून धन्यवाद. या स्पर्धा बरोबर असताना कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची कमी मात्र खात्री त्यांनी घेतली. आणि एक सुंदर स्पर्धा अगदी प्रीमियर लीगच्या धर्तीवरती सुरू झालेली सुंदर स्पर्धा. SPL पहिलं पर्व आपण बघतोय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे प्रसाद चूक होणार नाही. झेल टिपला फलंदाज बाद.
ते प्रसादने टिपला. पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय निकेतन पाटोळे. ही संघामध्ये पाहिलं तर आयकॉन खेळाडू म्हणून निकेतन पाटोळेची वर्णी लागली होती आणि आज निकेतन पाटोळेला तर संघामध्ये ती जागा दाखवून द्यायला येईल का मला तिथे संघामध्ये 40 खेळाडू म्हणून घेतलं होतं आणि का मी संघासाठी आता उपयुक्त आहे हे दाखवून द्यावं लागेल निकेतन पाटोळेला. निकेतन पाटोळे पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर कडनं चेंडू निसटला. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. बाईकच्या स्वरूपात आले सिंगल धाव. 16 धावा ह्या धावफलकावरती पूर्ण होतात. 16 रन ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा एक चेंडू मात्र या षटकातील बाकी असेल. अमितने मात्र लाजवाब गोलंदाजी केली. केवळ 5 धावा आतापर्यंत या 5 चेंडू मध्ये त्याने खर्च केला. शेवटचा हा चेंडू मात्र निर्णायक असेल आणि हा चेंडू अगदी पाहिलं तर फुलटॉस होता पण स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. सुमितला मात्र चेंडू हवा तसा बॅटवर घेता आला नाही. केवळ एक सिंगल धाव ही बाईकच्या स्वरूपात असेल. अगदी सुमित पहिली बॅटिंग आपण सुमितची पाहिली ना तर सुमितने सरळ सरळ बॅटने खूप चांगले फटके खेळले. आकर्षक फटके खेळले. धावा भरपूर जमवल्या पण इथे उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण हिंदीमध्ये नेहमी म्हणत असतो की अगर सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्या है. अगदी सरळ बॅटने चांगले फटके बसतायत तर उलट्या बॅटने खेळायची गरज काय होती. चेंडू मात्र निर्धाव गेला पण तिथे बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव आणि त्याचबरोबर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 17 धावा. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी बनवायचे आता 22 धावा. 12 चेंडू आणि 22 धावा. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. सुमित सेकंड एंड वरती असेल. ओव्हर चेंडू होता. फर्स्ट बॉल चेंडू टाकण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव तर आली. दुसऱ्या धावचा मात्र प्रयत्न होणार नाही. चांगली फिल्डिंग इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दीप. अगदी हे षटक मात्र निर्णायक असेल कारण पुढच्या गोलंदाजाला कितपत धावा इथे राखल्या जातील या षटकावरती नक्की पाहिलं जाईल. यानंतर अगदी पाहिलं तर राजाभाऊ पवार यांची एक ओव्हर मात्र बाकी आहे. 18 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 18 रन ऑन स्कोर बोर्ड. हो पुन्हा एकदा चेंडू ओढून घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण शरीर भेदक मारा. रन मात्र मिळते केवळ एकच सिंगल धाव. दीपने देखील एक चांगली गोलंदाजी सुरुवात केली. सिंगल सिंगल धावा म्हणजे जास्त बुद्ध नसेल फक्त मोठे फटके इथे थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत आणि अगदी त्या प्रयत्नामध्ये काही प्रमाणामध्ये यशस्वी देखील ठरतात. 19 रन स्कोर बोर्डवरती पूर्ण होतात. मागे सरकून चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय पळतोय आणि चेंडू मला वाटते वरती थांबवला देखील गेला. चांगली फिल्डिंग पण अगदी पाहिलं तर धावा मात्र इथे 3 धावा ते मात्र पळून पूर्ण केले गेल्या. चांगली रनिंग बिटून द विकेट. बावीस धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. आता समीकरण बदलत 17 धावांची आता मात्र गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा बनवायच्या त्या 17. केतन पाटोळे मात्र अजूनही शांत खेळी मैदानामध्ये खेळतोय. यावेळेस निकेतन पाटोळे पुन्हा एकदा स्विच हिट. पुन्हा एकदा स्विच हिट. यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न आणि चेंडू क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देतोय. सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. 4 धावा. चार धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल 26 धावा. सव्वीस धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. चला थोडं फास्ट खेळा. 2.4 चेंडूचा खेळ मात्र पूर्ण झालाय. धावफलक 26 26 रन.
26 धाव फलकात येते. चेंडू मात्र हवेत, क्षेत्ररक्षक फार दूर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावांवरती मात्र समाधान मानावं लागेल. थ्रो फार दूरवर नव्हता, चांगला थ्रो होता, फक्त 2 धावा आणि 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. 28 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. तर शेवटचे 7 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 11 धावा. 7 चेंडू आणि 11 धावाची गरज. मॅच मात्र महत्वाच्या स्थितीमध्ये अगदी रंगतदार सामना पोहोचलाय. एक चेंडू मात्र हा या षटकातील निर्णायक असेल. यानंतर मला वाटते एक षटक येणं अजून बाकी आहे. दोन्ही संघांसाठी मात्र चाललेला हा अतितटीचा सामना हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगला गेलाय. स्विच हिट यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. नो चान्स फॉर एनी फिल्डर. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. मैदानातील सर्वात अनुभवी गोलंदाज आणि ते अजूनही जादू होऊ शकते, कारण या गोलंदाजीमध्ये अगदी जी दार आहे तो अनुभव आहे. प्रयत्न मात्र इथे केला जाईल. पहिला चेंडू, वाह, पहिला चेंडू मात्र पाहिलं तर अप्रतिम होता आणि पहिला चेंडू मात्र डॉट बॉल. इथे अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावून टाकली जाणारी गोलंदाजी आपण पाहतोय. मगाशी देखील मी सांगितलं होतं शेर बुडा हुआ है लेकिन शिकार करना नहीं भूला, आणि ते आमचे राजू पवार अजूनही तर 23 वर्षाच्या युवकाला लाजवतील अशी गोलंदाजी करतात आणि अगदी तीच गोलंदाजी. हो, यावेळेस मात्र फटका चांगला खेळा. क्षेत्ररक्षक हा चेंडू अडवणं महत्वाचं असेल. वा, चांगली फिल्डिंग. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा खराब होता. 2 धावा मात्र इथे कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटन द विकेट. दुहेरी धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. अगदी निर्णायक सामना. 4 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. आखरी 4 गेंदे. रनों की जरूरत है 5. SPL मध्ये अनेक सामने चुरशी झाले, तर त्याच चुरशी सामन्यामध्ये हा सामना देखील काउंट केला जाईल. यावेळेस मात्र चेंडूला फॉलो केलं नाही, फसवलं गोलंदाजाला. व्हाईट बॉलची धावपदरी पाडून घेतलीये. तरी धावफलक पुढे सरकेल. आता शेवटचे 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 4 धावा. त्यामुळे चेंडूला हलक्या हाताने चेंडूला फक्त कट केलं, दिशा दाखवली. एक सिंगल धाव. आणि इथे अगदी सुमितला माहिती आहे तर सिंगल धावाने देखील सामना जिंकता येईल. कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न न करता चेंडूला फक्त दिशा दाखवली. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावा. राजा भाऊ पवार ही मॅच अगदी फिरवणार का? ही मॅच जिंकून देणार का संघाला? समोर असेल निकेतन पाटोळे, ज्याने केले अनेक गोलंदाजी वाटोळे. तो निकेतन पाटोळे स्ट्रायकिंग एंडवर असेल. हो, निकेतन पाटोळे इथे हा चेंडू निर्धाव. हा चेंडू मात्र डॉट बॉल. सामन्यामध्ये चुरस कायम आहे. 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. आखरी 2 गेंदे 3 रन. राजाभाऊ पवार का वार धुवाधार. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावा. ओहो, निकेतन पाटोळे सामना संपवलाय. षटकार, 6 धावा. आणि त्याचबरोबर आकाशभाऊ कांबळे युवा संघाचा